मुंबईत आज अॅनाकोंडा येऊन गेला. त्या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांवर टीका केली. मुंबईत आज अमित शहांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं. या संदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली. तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी पलटवार केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे. अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. दरम्यान उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेनंतर भाजप नेते संजय केनेकर यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. हा मेळावा पक्ष जिवंत आणि राहिलेले नेते जिवंत राहण्यासाठी केला असल्याची टीका त्यांनी केली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे महामंत्री आणि विधान परिषदेचे आमदार केनेकर सर आहेत. सर, काय सांगाल? आज मेळावा पार पडला NSCI डोम येथे. अनेक आरोप प्रत्यारोप केले आहेत, मतचोरीवरती आरोप केलेले, काय सांगाल? हा मेळावाच पक्ष जिवंत आणि हे राहिलेले नेते खऱ्या अर्थानं जिवंत राहण्याकरता मेळावा आहे. आणि यांची जी बडबड आणि चिडचिड आहे ती काही भाजपावर नाही आहे. भाजप हे निमित्त आहे. यांची चिडचिड खऱ्या अर्थानं जनतेच्या बाबतीची आहे. जनतेने जो महायुतीला कॉल दिला आहे, या कॉल दिलेल्याचा हा जो संताप आहे की जनतेने यांना कसं तारून धरलं, त्याच्याबद्दलची ही जनतेची चिडचिड आहे. पण ओकणं भाजपच्या नावावर आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत, त्या मतदारसंघात प्रोजेक्शन देत होते, प्रेझेंटेशन सांगत होते, तेव्हा देखील असं सांगितलं की 502 मतं ही वडिलांची आणि स्वतःची नावं ही सेम असल्याचं जे आहे ते थेट या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी सांगितलंय. अरे, फारच खाली यावं लागलं हो यांना. यांना मताची किंमत आज कळाली. पण जेव्हा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी एक विचारधारा हिंदुत्वाची या महाराष्ट्राला दिली होती, त्यावेळेस यांना मतं मोजावं लागली नव्हती. लोकांनी भरभरून मतं दिली होती. पण त्याच स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला तिलांजली दिली. त्यांचा विचारधारा या जमिनीत गाडून जेव्हा हे चालू लागले, तेव्हा लोकांनी यांना यांची अवकात दाखवली. म्हणून यांना एक मत मोजावं लागू लागलं, लोकांच्या दारात जावं लागू लागलं, मतदार मोजावा लागू लागला. याच्यासारखं दुर्दैव आणखी काही नाही महाराष्ट्र. अगदी घराणेशाहीवरती देखील त्यांनी प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलं उद्धव ठाकरे यांनी. असं देखील म्हणतात की आज अॅनाकोंडा जो आहे तो मुंबईत आला होता आणि त्याचबरोबर क्रिकेट असोसिएशनमध्ये यांचा मुलगा कसा काय बसू शकतो, मग ह्याला ही घराणेशाही म्हणता येणार नाही का, असं देखील जे आहे तो आरोप केलाय. काय झालं यांची अवस्था? शोले पिक्चर मधला हा असरानी होता ना, तो त्या पिक्चरमध्ये म्हणायचा, आधे इधर जाओ आधे इधर जाओ बाकी मेरे पीछे आओ. तशी उद्धव ठाकरेची अवस्था झालेली की स्वतःहूनच आधे इधर गेले, अर्धे तिकडे गेले आणि बाकीचे माझ्या मागे या म्हणून म्हटलं, ते एकही त्यांच्या मागे गेलं नाही. याच्याहून त्या शोले पिक्चरची आठवण येते, आधे इधर जाओ आधे इधर जाओ बाकी रहे मेरे पीछे आओ. नक्कीच. तर हे होते आमदार संजय केनेकर यांनी देखील अनेक जे आहे ते थेट शिवसेनेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचबरोबर संपूर्ण मुख्यमंत्री पद हे घरात बसून काढलं असे देखील जे आहे ते आरोप संजय केनेकर यांनी केलेला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह श्रीकृष्ण आवटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.